निवडणुकीच्या अनुषंगाने मेळावे सुरू झाले असून काल जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे झालेल्या महाविकास आघाडीच्या मेळाव्यात काँग्रेस दूरच असल्याचं दिसून आलंय। याबाबत तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी स्पष्टीकरण दिलंय। ते म्हणाले, आम्हाला कोणतीही पूर्वसूचना न दिल्याने त्या मेळाव्यात सहभागी होणं आम्हाला शक्य नव्हतं। त्यातच उभाटा शिवसेना गटाच्या काही लोकांनी शहरातील पदाधिकाऱ्यांना बोलावून हेतुपुरस्पर महाविकास आघाडीच्या मेळाव्यात काँग्रेस आहे हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला। वास्तविक त्यांनी असं करायला नको हवं होतं, असं देखील सचिन सोमवंशी यांनी म्हटलंय। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार या ठिकाणी जे उभाटा गटाकडनं ही जागा सोडली गेली ती शिवसेना उभाटा गटाला तर यांचे करण पवार जे आहे ते उमेदवार आहेत आमचे सगळ्यांचे आणि यासाठी या संदर्भातच त्यांचे जिल्हा संपर्क प्रमुख जे आहेत संजयजी सावंत साहेब यांनी जी बैठक घेतली होती त्या बैठकीमध्ये स्पष्ट संकेत होते की आपण एक मेळावा आपण स्वतंत्ररित्या मेळावा घेणार आहोत। पण मेळावा घेताना त्यांनी आम्हाला 2 दिवस अगोदर ही कल्पना द्यायला पाहिजे, परंतु कुठलीही अशी कल्पना न देता ऐन वेळेला त्यांनी आम्हाला मेळाव्यासाठी आमंत्रित केलं। बऱ्याचशा लोकांना केलं पण नाही। त्यामुळे काँग्रेस आजचा जो पाचोरा या ठिकाणी झालेला जो महाविकास आघाडीच्या नावाने जो मेळावा झाला होता तो त्यापासून काँग्रेस दूर होती। काँग्रेसचे जबाबदार पदाधिकारी त्या ठिकाणी कोणीही गेले नाही। आम्ही संजय सावंत यांनी आम्हाला पुढची तारीख मिळवलेली आहे, पुढची तारीख दिलेली आहे, परंतु तरी देखील आम्हाला पुढची तारीख दिली। आम्ही पुढच्या तारखेच्या मेळाव्याची तारीख करत असतानाच काही उभाटा गटाचे जे नेते होते त्या शिवसेनेचे जे नेते आहेत त्या काही लोकांनी त्याच्यामध्ये सांगितलं की आमच्यावर काँग्रेस होतीच, कदाचित ही दिशाभूल होते आणि आपण हे लोकसभेच्या या रणांगणामध्ये उमेदवाराला कुठे त्रास होईल अशा पद्धतीने आपण स्टेटमेंट करू नये। कृपा करून आम्ही उमेदवार खासदार कसा निवडून येईल आपला आघाडीचा आम्ही ते प्रयत्न करत असताना एकीकडे आणि दुसरीकडे तुम्ही काँग्रेसमध्ये विभाजन करून 2-4 कार्यकर्त्यांना बोलवायचं आणि त्यांना सांगायचं की हे महाविकास आघाडीमध्ये आमच्याबरोबर आहेत आणि जबाबदार पदाधिकारी या मेळाव्यापासून दूर ठेवायचं ही संकल्पना मुळात चुकीची वाटते आहे। म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे, कळकळीची विनंती आहे शिवसेना उभाटा नेत्यांना की आपण बोलताना किंवा आपण कुठल्या काही पेपरला वृत्तपत्रात देताना मीडियाला देताना आपण सावधगिरी बाळगावी अशी आमची अपेक्षा आहे। आणि पुढचा जेव्हा काँग्रेसचा मेळावा होईल त्यासाठी तुम्ही सगळेजण आवर्जून उपस्थित राहावा असे आमचे आव्हान आम्ही त्यांना करतो।